कुस्तीत तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगावचा विजय चौधरीनं महाराष्ट्राची शान वाढवली। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजयच्या यशानं त्याच्या कुस्तीगीर कुटुंबियांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। मात्र हा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे थोडीशी नाराजी देखील आहे। मुख्यमंत्र्यांनी विजयला नोकरीचं आश्वासन 2 वर्षांपूर्वी दिलं होतं, ते अजून पूर्ण झालं नाही। दुसऱ्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला त्याच्यानंतर तर तिथं नागपूरला महाशय मुख्यमंत्री साहेबांनी उच्च पदाची नोकरी देऊ असं विजयला कबूल केलेलं होतं, परंतु आतापर्यंत दिली नाही। परत विजयने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आणि त्याला जर सरकारने असं काही योजना किंवा सरकारने नोकरी नाही दिली तर हिंद केसरी किंवा ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्याचं मन लागणार नाही। तर त्याच्यासाठी सरकारने अवश्य त्याचा विचार करावा आणि त्याला नोकरी द्यावी। विजू चौधरी हे आमच्या गावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा मुलगा आहे। पूर्ण महाराष्ट्राची शान राहिलेली। तर शासनाकडे एवढीच मागणी आहे आमची की विजू चौधरीला शासनाने एक नोकरी द्यावा बाबा मोठी जागेवर आणि त्यांचं आता समाधान करावं, एवढीच आमची इच्छा आहे। गावातील अनेक तरुणांपुढे विजयचा आदर्श आहे। विजयनं कुस्तीत मिळवलेल्या यशानं गावातही मोठं जल्लोषाचं वातावरण आहे। त्याला मागच्या स्पर्धेला जी इंजुरी झाली होती आणि त्याच्यानंतर जी त्याने प्रॅक्टिस सर्वांचा जो आशीर्वाद होता किंवा जी पॉझिटिव्ह थिंकिंग होती की नाही आमचा विजयच उद्या विजयी होणार आहे कालच्या ज्या मॅचमध्ये, तर जेव्हा तो जिंकला त्यावेळेस मला अतिशय आनंद झाला की नाही म्हणजे खरंच त्याच्या कष्टाचं हे चीज आहे किंवा फळ म्हणा ते आमच्या विजयाला मिळालं आहे। महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्रिक करून विजयनं कुस्तीसारख्या मेहनतीच्या खेळाचं खरंच चीज केलंय। आता त्याचं लक्ष हिंद केसरी होण्याकडे आहे। मात्र तत्पूर्वी विजयच्या नोकरीची आनंदाची बातमी सरकारनं चौधरी कुटुंबियांना द्यावी अशी अपेक्षा सायगावकर व्यक्त करतायत। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।